90च्या दशकात एका बाजूला शाहरुख, अजय, सलमान, आमिर, अक्षय, सुनील, सनी, बॉबी यांसारखे हिरो रोमॅन्स अँड ॲक्शन पॅक सिनेमातून आपली छाप पाडत होते, तर दुसऱ्या बाजूला गोविंदा कॉमेडी सिनेमातनं धुमाकूळ घालून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. त्यावेळी गोविंदा इतर सगळ्यांपेक्षा मोठा स्टार बनला होता. अगदी जेव्हा महानायक अमिताभ बच्चनचा बॅड पॅच चालू होता तेव्हा त्यालाही असं वाटलं की आपण गोविंदाचा हात धरून इंडस्ट्रीत तग धरून राहिलं पाहिजे, म्हणून त्यानं डेव्हिड धवनच्या बडे मियां छोटे मियामध्ये गोविंदासोबत स्क्रीन शेअर केली. गोविंदाकडे त्यावेळी इतकं काम होतं की एकेकाळी त्यानं वर्षात 60 फिल्म साईन करून रेकॉर्ड बनवलं होतं. त्याआधी मिथुनच्या नावावर ते रेकॉर्ड होतं. त्याने एका वर्षात 30 सिनेमे साईन केले होते. पण एकेकाळी इतका बिझी असणारा गोविंदा मागच्या 2 दशकात असा काही फिल्म इंडस्ट्रीतनं बाहेर फेकला गेलाय की जसं काही तो छोटा मोठा स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. पण यशाच्या इतक्या उच्च शिखरावर असताना गोविंदाची इतकी वाईट अवस्था कशी आणि कुणामुळे झाली? त्याला खरंच जगातला सर्वोच्च कमाई करणाऱ्या अवतार या हॉलिवूड सिनेमाची ऑफर आलेली का? चांगलं चाललेलं ॲक्टिंग करिअर सोडून त्याला राजकारणात का जावंसं वाटलं? त्याच्या विरोधात बॉलिवूड इंडस्ट्रीनं खरोखरच कारस्थान केली होती का? गोविंदाच्या अपयशाची कारणं नेमकी कोणती? तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. गोविंदा एकेकाळचा बॉलिवूडमधला हिरो नंबर 1. सुरुवातीपासून त्याची कारकीर्द ही तशीच राहिली. गोविंदाचं पूर्ण नाव आहे गोविंदा अरुण अहुजा. 21 डिसेंबर 1963ला त्याचा जन्म झाला. त्याचे वडील अरुण अहुजा हे 40च्या दशकातले खूप मोठे कलाकार होते. त्याची आई निर्मला देवी ही खूप मोठी शास्त्रीय गायिका होती, पण ती खूप देवभोळी होती आणि गोविंदा सुद्धा आपल्या आईला पाहून खूप देवभोळा झाला होता. अरुण अहुजांनी अनेक चित्रपटात काम केल्यानंतर निर्मिती क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं, पण तो निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला नाही. त्यांनी प्रोड्यूस केलेला सेहरा नावाचा सिनेमा बेकार आपटला आणि अहुजा कुटुंब जबरदस्त आर्थिक तंगीत सापडलं. इतकं की त्यांना मुंबईतल्या कार्टर रोडवरचा बंगला विकून विरारमध्ये चाळीत राहायला जावं लागलं. गोविंदानं तो खराब काळ अतिशय जवळून पाहिला, त्यामुळे फार कमी काळात जास्त पैसा कमवण्याचा त्याने निर्णय घेतला होता. गोविंदा हा 6 भावंडांपैकी सगळ्यात छोटा. लहानपणापासूनच तो तापट डोक्याचा होता. त्याचा रागीट स्वभाव शांत व्हावा म्हणून आईनं त्याला पूजा प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून गोविंदाचा देवधर्माकडे ओढा वाढला. पण पुढच्या काही काळात तो त्याच्या इतक्या आहारी गेला की सर्रास कसल्याही अंधश्रद्धा पाहू लागला. खोटे ज्योतिष सांगणाऱ्या माणसांवर विश्वास ठेवू लागला. ही त्यानं त्याच्या आयुष्यात केलेली पहिली मोठी चूक होती, जी की त्यानं आज सुद्धा सुधारली नाहीये. असं म्हणतात की गोविंदाच्या जन्मानंतर त्याचे वडील त्याचा चेहरा पाहायला सुद्धा तयार नव्हते, कारण गोविंदा पोटात असल्यापासून निर्मला देवी घरात एखाद्या साध्वीसारखं आयुष्य जगत होत्या. अरुण अहुजा आणि इतर मुलांपासून अलिप्त राहत होत्या आणि त्याचा अरुण अहुजा यांना खूप त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा रागाचा पारा कायम चढलेला असायचा. त्या रागापोटी त्यांना गोविंदाला उचलून घ्यायचं सोडा, साधं त्याचा चेहराही पाहिला नव्हता. पण नंतर लोक त्याच्या सुंदर दिसण्याचं, हसण्याचं कौतुक करू लागले आणि मग अरुण अहुजा यांनी गोविंदाला छातीशी कवटाळायला सुरुवात केली. दरम्यान शाळेत असल्यापासून गोविंदाला अभिनय आणि डान्सची गोडी लागली होती. आपल्या वडिलांचं काम बघून त्यालाही सिनेमात काम करण्याची आस लागली होती. एक दिवस तर त्यानं मिथुनचा आय एम अ डिस्को डान्सर सिनेमा पाहिला आणि तो खुळाच झाला. आपल्याला पण हेच करायचं हे त्यानं मनाशी पक्क केलं. पुढं तो आपला डान्स कॅसेटवर रेकॉर्ड करून वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ऑडिशन म्हणून देऊ लागला. पण त्यानं अभिनय क्षेत्रात जावं या गोष्टीला त्याच्या आईचा विरोध होता, कारण तिनं आपल्या नवऱ्याचे हाल बघितले होते. तिला वाटायचं गोविंदानं शिक्षण घेऊन सुखासुखी बँकेत नोकरी करावी. पण वडील मात्र गोविंदामध्ये स्वतःचं स्वप्न पूर्ण होताना पाहत होते. त्यांनी स्वतःहूनच गोविंदाला सांगितलं की तू छान नाचतोस, दिसायला सुंदर आहेस, अभिनयातलं ज्ञान आहे, शाळा कॉलेजमध्ये थिएटरचा अनुभव आहे, तू 100% अभिनय क्षेत्रात गेलं पाहिजे. कधी कधी तर ते स्वतः गोविंदाला ऑडिशन द्यायला घेऊन जायचे. पुढे आईनं त्याच्याकडून तू कसलंही व्यसन करणार नाहीस असं वचन घेतलं आणि त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली. गोविंदाच्या फिल्मी करिअरला पहिला ब्रेक त्याच्या घरच्यांनीच दिला. त्याचे काका आनंद अहुजा यांनी तन बदन सिनेमात त्याला एक छोटेखानी रोल दिला. तो चित्रपट जास्त चालला नाही, त्यामुळे गोविंदाचं काम पण झाकोळून गेलं. पण त्यानंतर पेहलाज निहलानी यांनी त्याला थेट शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा या मुरलेल्या कलाकारांसमोर इल्जाम सिनेमात संधी दिली आणि पोस्टरवर त्यांच्यापेक्षा गोविंदाचा फोटोही मोठा छापला. तो इल्जाम सिनेमा 1986 सालचा 5वा सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. झालं, गोविंदाला त्याचा पहिला हिट मिळाला आणि त्यानं पुन्हा कधीच मागवून पाहिलं नाही.
त्यानंतर 1986 सालीच त्याचा नीलमसोबत लव 86 सिनेमा रिलीज झाला. लोकांना गोविंदा नीलमची केमिस्ट्री भलतीच आवडली आणि गोविंदाच्या नावावर दुसरा हिट सिनेमा लागला. पुढे एकामागून एक त्याला चित्रपटांच्या ऑफर येतच गेल्या. एक काळ तर असा आला की वयाच्या 21व्या वर्षी त्यानं तब्बल 75 फिल्म साईन केल्या. पण इथंच खरी त्याची स्कीम गणली, कारण त्या सगळ्या सिनेमांसाठी त्यानं ॲडव्हान्समध्ये रक्कम घेतली असल्यामुळं त्याचं चित्रीकरण जवळपास एकाच वेळी सुरू झालं. त्यामुळे आता गोविंदाकडे काम होतं, पण त्याची अतिशय धांदल व्हायची. दिवस रात्र मेहनत करून सुद्धा त्याला कोणत्याच सेटवर वेळेत पोहोचता यायचं नाही. पण तरीही त्याच्या स्टारडमच्या जीवावर काही निर्माते दिग्दर्शक त्याला समजून घ्यायचे. पण नंतर गोविंदाचं लेट येणं भयंकर वाढलं. तेव्हा मात्र दिग्दर्शक वैतागले आणि त्यांनी वेळेत शूट पूर्ण करणाऱ्या अभिनेत्यांना घेऊन सिनेमे बनवायला सुरुवात केली. त्यामुळंच त्याचं डेव्हिड धवन या त्याच्या खास दिग्दर्शक मित्रासोबतच रिलेशन फाटलं आणि डेव्हिडनं जुडवा सिनेमा सलमान खानला घेऊन पूर्ण केला. अमरीश पुरीनंही त्याला लेट येण्यावरून बेकार झापलं आणि त्या दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. दरम्यान त्या सततच्या शूटमुळे गोविंदाची इतकी धावपळ व्हायची की तो सेटवरच चक्कर येऊन पडायचा. त्याची ती अवस्था पाहून एकदा इज्जतदार सिनेमाच्या शूटवेळी दिलीप कुमार त्याला म्हणाले, तू निम्म्या फिल्म सोडून दे, अशानं तू आजारी पडशील. पण गोविंदा त्यांना म्हणाला, मी त्यांच्याकडून घेतलेले पैसे वापरून टाकलेत. त्यावर दिलीप कुमार म्हणाले, स्वस्त राहिलास तर त्यांचे पैसे परत करू शकशील. त्यानंतर मग गोविंदानं तब्बल 24 फिल्म सोडून दिल्या. पण तरी त्याच्याकडे खूप प्रोजेक्ट्स होते. त्याचं सेटवर लेट येणं कायम सुरूच राहिलं. असं म्हणतात गोविंदा सेटवर 5-5 तास लेट यायचा. तेव्हा रवीना टंडन मस्त झोप काढायची, तर बाकीचे विनोदी कलाकार पत्त्या खेळत बसायचे. त्याचे उशिरा सेटवर येणं गोविंदाला पुढच्या करिअरमध्ये चांगलंच बोललं. म्हणजे त्या काळी वर्षाला गोविंदाचे किमान 4 ते 5 चित्रपट पडद्यावर यायचे. त्यामुळे तो लोकांच्या नजरेसमोर राहायचा आणि त्यांच्या मनात घर करायचा. त्यापैकी एखादा चित्रपट हिट व्हायचा आणि बाकीचे सिनेमे बेकार आपटायचे. 1989 मध्ये तर त्याच्या तब्बल 14 फिल्म्स एका वर्षात रिलीज झाल्या. 90च्या दशकात जेव्हा एकीकडे बॉलिवूडमध्ये रोमॅन्स आणि ॲक्शनचं वादळ येत होतं, त्यावेळी गोविंदा मात्र डेव्हिड धवन आणि कादर खान यांच्याबरोबर कॉमेडी चित्रपट बनवत होता. त्याचा हाही अंदाज लोकांना प्रचंड आवडला आणि लोकांनी त्याला कॉमेडी किंग ही पदवी दिली. ॲक्शन हाणामारीच्या चित्रपटांमध्ये गोविंदाची कॉमेडी लोकांना एकदम फ्रेश करून टाकायची. त्यांची आणि कादर खानची जोडी लोकांना खूपच आवडायला लागली, म्हणून त्यांनी जवळपास 41 चित्रपटात एकत्र काम केलं. त्यापैकी राजा बाबू, दुल्हे राजा, साजन चले ससुराल, जोडी नंबर 1 हिट राहिली. गोविंदाचे चित्रपट चालण्याची 2 मुख्य कारणं होती, त्याची कॉमेडी आणि सदाबहार उडत्या चालीची गाणी. त्यानं हुबेहूब दादा कोंडके यांच्यासारखं कॉमेडी टायमिंग आणि गाण्यांच्या जीवावर पब्लिकला त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. पण मंडळी असं म्हणतात, गोविंदा हा खूप अंधश्रद्धा पाळणारा माणूस होता. त्याचा ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास होता. तो त्याचं प्रत्येक काम ज्योतिषाला विचारून करायचा. मग ते अगदी शूट करायचा मुहूर्त ते कोणत्या कॅमेरा अँगलनं शूटला सुरुवात करायची इथपर्यंत तो त्यात वाहत गेला होता. तो सेटवर कोंबडे बकरी यांचे बळी द्यायला लावायचा. पुढं तर जेव्हा त्याला सिनेमा मिळणं बंद झालं, तेव्हा तो त्याच्या मृत आईशी संवाद करताना दिसायचा. तेव्हा त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी काही लोकांनी अफवा उठवली होती. हे तर काहीच नाही. आपल्या सिनेमा पुढं नंबर 1 शब्द जोडला की आपला सिनेमा हिट होतो असं त्याला वाटायचं. म्हणून तो निर्मात्यांना मुद्दाम सिनेमाच्या नावापुढं नंबर 1 हा शब्द जोडायला सांगायचा. त्याच्या त्या अंधश्रद्धाळूपणाला कंटाळून सगळ्या निर्मात्यांनी त्याच्यापासून फारकत घेतली आणि गोविंदाला अचानक सिनेमे मिळणं बंद होऊ लागलं. त्यात आणखी भर म्हणजे गोविंदानं त्याच्या फॅमिली मेंबरांचं बॉलिवूडमध्ये करिअर मार्गी लागावं म्हणून अतिशय चुकीच्या सिनेमात काम केलं. अतिशय थर्ड क्लास सिनेमांच्या निर्मितीत पैसा गुंतवला आणि स्वतःला कर्जबाजारी करून घेतलं. बरं, ज्या ज्या लोकांनी त्याला वर आणलं, पडत्या काळात साथ दिली, त्या सगळ्यांबद्दल त्यानं मीडियामध्ये गरळ ओकली. त्यानं त्याचे गॉडफादर हाताने संपवले. त्यात त्याचे पहिले दिग्दर्शक पेहलाज निहलानी यांच्यापासून त्याचा मित्र आणि त्याचे हिट फिल्म्सचे दिग्दर्शक डेव्हिड धवन, गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा, करण जोहर, सलमान खान, शाहरुख खान या सगळ्यांवर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ताशेरे ओढले. दरम्यान त्यापैकी एकानंही त्याच्या तोंडाला न लागता त्याला इग्नोर केलं आणि गोविंदा बघता बघता बॉलिवूडच्या तळागाळात जाऊन पोचला. पुढं 2000च्या दशकात येईपर्यंत लोकांची फिल्म्स बघण्याची चव बदलली. त्यांना गोविंदाचे तेच ते रटा विनोदी कॉमेडी सिनेमे नको वाटू लागले. पण गोविंदाच्या डोक्यात स्टारडमची हवा असल्यामुळं तो काळानुरूप स्वतःला न बदलता तसले जुन्या आशयाचे सिनेमे करू लागला. कधी काही सनी देओल सुद्धा त्याच ट्रॅपमध्ये अडकला होता. दुसरीकडे स्वतः अमिताभ पासून आमिर, सलमान, संजय, शाहरुख, अक्षय, अजय यांनी वेगवेगळे कॅरेक्टर रोल करायला सुरुवात केली.
प्रत्येक वेळी लीड हिरोज पाहिजे अशी त्यांनी अट ठेवली नाही. ते मधल्या काळात फ्लेक्झिबल राहिले आणि तरले. गोविंदा मात्र स्वतःच्या अडेल स्वभावावर अडून राहिला आणि साईडला फेकला गेला. क्योंकि मैं झूठ नहीं बोलता सारख्या काही सिनेमांनी त्याला पुन्हा संधी दिली, पण त्याला त्याचं सोनं करता आलं नाही. पुढे सलमाननं सुद्धा डेव्हिड धवन आणि त्याच्यात मैत्री घडून आणली आणि पार्टनरमध्ये संधी दिली. तो चित्रपट बरा चालला. तेव्हा त्याच्यासोबत कोणतीच हिरोईन काम करायला तयार नव्हती, पण सलमाननं कॅटरीनाला त्याच्यासाठी तयार केलं. पुढे गोविंदा स्वतःच्या फिटनेसवर कसलंही काम न करता लीड हिरो प्ले करण्याची स्वप्न रंगू लागला. मधल्या काळात त्यानं आ गया हिरो सारखा सिनेमा काढला, पण तोही त्याच्या टुकार आशयामुळे डबऱ्यात गेला. गोविंदा पुन्हा कर्जात अडकला. गोविंदाच्या करिअरला सगळ्यात मोठा फटका तेव्हा बसला जेव्हा त्यानं राजकारणात जायचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या तिकिटावर त्यानं खासदारकी लढवली होती. तिथून त्याचे सगळे ग्रह फिरले. त्यानंतर तो ना चांगला अभिनेता राहिला ना चांगला नेता. पुढे त्यानं बरेच टीव्ही शो आणि यूट्यूब चॅनल काढून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही प्रेक्षकांनी फाट्यावर मारलं. गोविंदाचा जो बेस ऑडियन्स होता तो होता यूपी बिहार पट्ट्यातला. त्याचे सिनेमे तिकडे जास्त चालायचे. पण जेव्हा त्यानं काँग्रेसकडून निवडणूक लढवली तेव्हा त्याचा तो हक्काचा प्रेक्षक तुटला. त्याचं फिल्मी करिअर अचानक संपण्यामागचं कारण विचारल्यावर गोविंदा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की त्याच्या विरोधात बॉलिवूड इंडस्ट्रीने कारस्थान केलं. त्याच्याविषयी नकळतपणे अशा गोष्टी पसरवल्या ज्यामुळं त्याला काम मिळणं कमी झालं. पण त्याच्यासोबत काम केलेल्या अनेकांचं म्हणणं अगदी उलट आहे. एकदा एका मुलाखतीत अनेक चित्रपटात त्याच्यासोबत काम केलेली अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली की मी सेटवर जायचे, मेकअप वगैरे करायचे आणि माझी झोप पूर्ण करायचे, कारण गोविंदा कधीच वेळेवर यायचा नाही. त्याच्या बाबतीत अनेक जणांची हीच तक्रार असायची. तो एका वेळी अनेक कामं करायचा, त्यामुळे एकालाही धड वेळ देऊ शकायचा नाही. त्यामुळे शूटचा वेळ वाढायचा. अनेकदा तर त्या दिवसाचं शूट कॅन्सल करावं लागायचं. मग प्रोड्युसर वैतागायचे. काही जण असंही सांगतात की नंतर तर गोविंदा स्क्रिप्टमध्ये बदल करायला लागला. सगळे सीन त्याला स्वतःला केंद्रस्थानी ठेवून असायला हवे होते. यावरून अनेकांशी त्याचे वाद झाले आणि याच कारणांमुळे त्याला काम मिळणं बंद झालं. तर अशा पद्धतीनं गोविंदाला त्याचा हेकेखोरपणा नडल्याचं बोललं जातं. पण काही असलं तरी एकेकाळी गोविंदाला टीव्हीवर पाहून आपसूक ओठांवर हसू आणि त्याची गाणी ऐकून पाय थिरकायला लागायचे हे देखील विसरून चालणार नाही. मंडळी, तुम्हाला आपल्या लाडक्या गोविंदाचा कोणता सिनेमा आणि गाणं सगळ्यात जास्त आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषवर्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.